जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो आहे आणि या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नाही तर देशभरातून लाखो वारकरी तीर्थक्षेत्र देहूमध्ये दाखल झाले. तर अर्थातच तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत ते सर्वांना मुखोद्गत आहेतच, मात्र ते या पंचक्रोशी जेव्हा फिरायचे किंवा इकडे राहायचे तेव्हा त्यांचे जे भक्त होते ते देखील त्यांच्या सोबत असायचे आणि त्यांच्या कीर्तन सेवेमधले जे 14 टाळकरी होते त्यांच्यापैकीचे एक टाळकरी जे होते ते ताळगाव चिखलीमधले रहिवासी होते. आणि आपण याच गावामध्ये आहो. या गावामध्ये जे मंदिर आहे तुकाराम महाराजांचं तिथे हे दगडाचे टाळ म्हणजे शेकडो वर्षापूर्वीचे हे दगडाचे टाळ जे आहेत ते अजूनही इथे ठेवल्या गेलेले आहेत. अत्यंत मनोभावे या टाळाचं पूजन केलं जातं आणि तुकाराम महाराजांच्या सेवेमध्ये जे टाळकरी होते त्यांच्यापैकी एकाचे टाळ आहेत किंवा तुकाराम महाराजांनी स्वतः ते भेट दिल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच दरवर्षी जे लाखो वारकरी येतात ते या टाळगाव मंदिराला जे भेट देतात, दर्शन घेतात. नेमकी काय आख्यायिका जाणून घेऊया. खरं तर मोठा भाग्याचा दिवस मानता तुम्ही. ताळगाव चिखलीला ही परंपरा देखील आहे, परंतु जेव्हा इथे दर्शन घ्यायला सगळे भाविक येतात तेव्हा काय क्षण असतो तुमच्यासाठी आनंदाचा आणि याची नेमकी आख्यायिका काय आहे? रामकृष्ण हरी. दगडाचे टाळ काय त्याचा नाद, गाते किती छंद आपुलिया. या उक्तीप्रमाणे ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेस जाताना त्यांनी आपले 14 टाळकऱ्यांपैकी एक मल्हारपंत कुलकर्णी हे एक होते. त्यांच्यासाठी हे त्यांच्या भजनाचे टाळ प्रसाद म्हणून ते देऊन गेलेले आहे. बरोबर. असंच आपण बघतोय की हे टाळ इथे आहेत त्यांच्या टाळकऱ्यापैकी जे एका टाळ, परंतु ते आपल्या गावात आहे आणि याचं दर्शन घ्यायला आता लाखो वारकरी अजूनही बघतोय आपण की रीग लागलेली असते. हजारो वारकरी आमच्या या चिखली गावामध्ये परंपरेनुसार दर्शन घेण्यासाठी येतात. वर्षाचे 20 ते 25 कार्यक्रम आमचे या मंदिरात होतात. आम्ही त्या कार्यक्रमाला लोकांना अन्नदान करीत असतो. त्या कार्यक्रमाला रोजचे 400 ते 500 मंडळीला आम्ही अन्नदान करत असतो. आणि आमची जवळजवळ परंपराचे आम्हाला आठवत नाही बरीच वर्ष आमची जी दिंडीची परंपरा आहे. आमची तुकाराम महाराजांच्या पालखीच्या 38 नंबरची पालखी आहे. त्या पालखीत आम्ही सहभागी होतो. आमच्या जवळजवळ 400 ते 500 लोक सामील होतात. परंतु एकंदरीत जर बघितलं बाबा तर एवढा मोठा वारसा आपल्या जवळ आहे. अगदी कोणाचीही मदतीची अपेक्षा न ठेवता गावकऱ्यांनी हे सगळं आपण मंदिर उभं केलं आणि या परंपरा आजही जपतोय आपण. काय वाटते या निमित्तानं की हे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने आता काय लक्ष देणं गरजेचं आहे? शासनाने आता आम्हाला प्रत्येक दिंडीवाल्यांना 20,000 रुपये चालू केलेत. 20,000 आहेत ना, 20,000 रुपये चालू केलेत. ते आता दरवर्षी देतात आम्हाला. तसंच आमच्या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा ही आता आमची मागणी आहे. आणि आता ते निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेब आता आमची तर ते संतपीठ झालेलं आहे तिथे येणार आहे त्यावेळेस आम्ही ही मागणी केली जाईल. मात्र आपण बघतोय की तुकाराम महाराजांच्या ज्या आठवणी आहेत त्या अशा पद्धतीने जपल्या जात आहेत. भंडारा डोंगर असेल किंवा तीर्थक्षेत्र देहूमध्ये अनेक ठिकाणी महाराजांचं जिथे वास्तव्य होतं त्या ठिकाणचं जतन केलं जावं. नवे नवे या ताळगाव चिखलीला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा हे देखील मागणी होताना दिसते. तुर्तास जर बघितलं तर हे जे अत्यंत जुना वारसा आहे तुकाराम महाराजांच्या परंपरेतला तो आपल्याला बघायला मिळतो आणि हे आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणावं. बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. प्रवीण शेट्टीसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, ताळगाव चिखली.